हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील लिपिक व शिपाई पदासाठी सराव पेपर 28वा पाहणार आहोत. आणि याच्यामध्ये सामान्य ज्ञानावर आधारित 30 प्रश्न आपण पाहणार आहोत. शिपाई पदाचा जो पेपर होणार आहे त्यामध्ये एकूण 30 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्या 30 प्रश्नांपैकी साधारणपणे 26 ते 27 प्रश्न हे जी वर असणार आहेत. 1-2 प्रश्न मराठी व्याकरणावर असणार आहेत आणि एक प्रश्न गणितावर असणार आहे. आणि जर तुम्ही लिपिकचा विचार केला तर लिपिकमध्ये 90 प्रश्नांचा पेपर असणार आहे. त्यापैकी 10 प्रश्न हे GS वर असणार आहेत. तर दोन्हीसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल चोखे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि याच्या अगोदरचे 27 व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल ओपन करायचं, त्याच्या प्लेलिस्टमध्ये जायचं आणि मग न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ पाहता येतील. आणि काही सेकंद माझी जाहिरात, लगेच आपण प्रश्न पाहणार आहोत. जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 30 प्रश्नांच्या ज्या फुल टेस्ट आहेत ना त्या 65 दिलेल्या आहेत, प्लस टॉपिक वाईज टेस्ट मिळून 100पेक्षा जास्त टेस्ट दिलेले आहेत आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. अतिशय कमी फीमध्ये हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे. आता या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे आणि प्रश्न असा आहे की खालीलपैकी दक्षिण गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते? तर दक्षिण गंगा आपण कोणत्या नदीला म्हणतो? गोदावरी नदीला आपण दक्षिण गंगा असं म्हणतो. आणि ही जी गोदावरी नदी आहे ना तिलाच वृद्ध गंगा असं सुद्धा म्हटलं जातं. गोदावरी नदीलाच काय म्हणलं जातं? वृद्ध गंगा असं सुद्धा म्हणतात. आणि गोदावरी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी नदी आहे. सर्वात मोठी नदी गंगा नदी आहे आणि दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी ही गोदावरीच आहे. फरक समजून घ्या. भारतीय द्वीपकल्पीय पठारावरील किंवा दक्षिण भारतावरील सर्वात मोठी नदी ही गोदावरी नदीच आहे. या गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरीच्या टेकड्यांमध्ये होतो. त्याच्यानंतर कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी होतो. गंगा नदीचा उगम उत्तराखंड राज्यातील गंगोत्री या ठिकाणी होतो आणि कावेरी नदीचा उगम हा कर्नाटक राज्यामध्ये होतो. कावेरी नदी कर्नाटक आणि तमिळनाडू या 2 राज्यातून वाहते. तर द्वीपकल्पीय पठारावरील सर्वात मोठी नदी गोदावरी आहे. दुसऱ्या क्रमांकाची मोठी नदी कृष्णा आहे, ही दक्षिण भारताचं सांगत आहे बरं का मी. आणि तिसऱ्या क्रमांकाची नदी ही कावेरी आहे. आणि भारताचा विचार केला तर भारतामध्ये सर्वात मोठी नदी 1 नंबरला गंगा आहे आणि 2 नंबरला गोदावरी आहे. तर सगळी माहिती मी तुम्हाला व्यवस्थित दिलेली आहे. पहा, परीक्षेत ज्या ज्या गोष्टींवर प्रश्न विचारले जाणार आहेत ती सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. त्याच्या पुढे आता खालीलपैकी जातीय निवाडा घोषित करणारे ब्रिटिश पंतप्रधान कोण? तर जातीय निवाडा कोणी घोषित केलेला आहे माहिती आहे का? रॅमशे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केलेला आहे. 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे. रॅमशे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केलेला आहे. नेहमीच्या संभाषणाच्या तीव्रतेचे डेसिबल किती असते? आता नेहमीचं जे आपलं संभाषण असतं रोजच्या बोलण्यातलं त्याच्या तीव्रतेचं डेसिबल हे 50 ते 60 डेसिबल एवढं असतं. आणि ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी कोणतं एकक वापरलं जातं? तर डेसिबल हे एकक वापरलं जातं. यावर सुद्धा बऱ्याच परीक्षांना प्रश्न आलेले आहेत की ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी कोणतं एकक वापरतात? तर डेसिबल. आणि डेसिबल कसं लिहितात माहिती आहे का? तर DB असं लिहितात. आणि ते DB लिहित असताना D स्मॉल असतं आणि B कॅपिटल असतं, हे लक्षात ठेवा सर्वांनी. तसंच PH मध्ये सुद्धा सामूचं एकक आहे. P स्मॉल असतं आणि H कॅपिटल असतं. दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? तर दूषित पाण्यामुळं कोणता रोग होतो माहिती आहे का? तर दूषित पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिस हा आजार होण्याचा संभव असतो. काय उत्तर आहे त्याचं? लेप्टोस्पायरोसिस हे त्याचं उत्तर आहे. की दूषित पाण्यात चालल्यामुळे, बरं का, कावीळ हा रोग सुद्धा दूषित पाण्यामुळे होतो. पण दूषित पाण्यात चालल्यामुळे कोणता रोग होण्याचा संभव असतो? तर लेप्टोस्पायरोसिस हा रोग होण्याचा संभव असतो. दूषित पाण्यात चालल्यामुळं असं दिलंय बरं का आपल्याला. शिवाजी महाराजांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात खालीलपैकी कोणते लढाऊ जहाज नव्हते असं आपल्याला दिले? नव्हतं असा. तर याच्यामध्ये ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये ना गलबत हे लढाऊ जहाज नव्हतं. कारण गलबत म्हणजे जहाज. तर गुराम हे होतं, हे नव्हतं बरं का. गुराम नावाचं लढाऊ जहाज होतं. पाल नावाचं लढाऊ जहाज होतं. तिराब नावाचं लढाऊ जहाज होतं. पण गलबत नावाचं लढाऊ जहाज नव्हतं. कारण गलबत म्हणजेच जहाज.
चला त्याच्या पुढे 6वा प्रश्न आहे आता. कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हणतात? तर कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे किंवा एन.एम. लोखंडे यांना म्हटलं जातं, कारण भारताची पहिली कामगार संघटना ही नारायण मेघाजी लोखंडे किंवा एन.एम. लोखंडे यांनी सुरू केलेली आहे. त्याच्या पुढे आता 7वा प्रश्न पाहूयात, आणि या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक या व्हिडिओला आले पाहिजे. किती लाईक आले पाहिजे? कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. पुढचा प्रश्न आहे आता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही जी संस्था आहे ना, ही पुणे या शहरामध्ये आहे. कोणत्या शहरामध्ये आहे? पुणे. इथं पर्यायामध्ये तुम्हाला दिसत नाही, पण मीच तुम्हाला सांगतो. याला आपण मराठीमध्ये राष्ट्रीय विषाणू संस्था असं म्हणतो, तर ती पुणे या शहरामध्ये आहे. काय उत्तर आहे? पुणे हे त्याचं उत्तर आहे. तर या ठिकाणी पहा, राष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी म्हणजेच राष्ट्रीय विषाणू संस्था ही पुणे या शहरामध्ये आहे. भारताची साखरपेठ म्हणून ओळखला जाणारा तालुका कोणता? तर भारताची साखरपेठ म्हणून ओळखला जाणारा तालुका कोणता आहे माहिती आहे का? कोपरगाव. आणि कोपरगाव हा जो तालुका आहे हा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. आपलं शिर्डी जे आहे ना, ते शिर्डी या कोपरगावच्या अगदीच जवळ आहे. आता 9वा प्रश्न आहे पहा. लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे जहालवादी नेते होते. आपल्याकडे लाल, बाल, पाल हे 3 प्रमुख जहालवादी नेते होते. लाल म्हणजे लाला लजपतराय, त्यांना पंजाबचे सिंह असे म्हणतात. बाळ म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, यांना भारतीय असंतोषाचे जनक असं सुद्धा म्हटलं जातं. शिरोळ यांनी म्हटलेलं आहे. शिरोळ यांनी भारतीय असंतोषाचं जनक असं लोकमान्य टिळक यांना म्हटलेलं आहे. आणि बाल म्हणजे बिपिनचंद्र पाल, जे की पश्चिम बंगालचे होते. लाला लजपतराय पंजाब, लोकमान्य टिळक महाराष्ट्र आणि बिपिनचंद्र पाल हे बंगालचे होते. लक्षात आले? तर असे लाल, बाल, पाल हे प्रमुख जहालवादी नेते होते. तर लोकमान्य टिळक हे जहालवादी नेते होते. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांतर्गत मोडणाऱ्या घटनात्मक उपाययोजनेच्या हक्काशी संबंधित असणारे कलम कोणते? आता घटनात्मक उपाययोजनेचा हक्क जो आहे ना, त्याच्याशी संबंधित असलेलं कलम आहे कलम 32. म्हणजे कलम 32 मध्ये घटनात्मक उपाययोजनेचा हक्क सांगितलेला आहे. आणि एखाद्या भारतीय नागरिकाच्या मूलभूत हक्कांवर जर गदा येत असेल तर कलम 32 नुसार 5 प्रकारचे अर्ज आपण सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये करू शकतो. आणि मग भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांना संरक्षण देण्याचं काम या कलम 32 न केलेलं आहे. आणि ते न्यायालयीन संरक्षण आहे. शासनाने जर मूलभूत हक्कांचं पालन नाही केलं तर न्यायालयामध्ये दाद मागता येते. म्हणूनच आपले जे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32ला भारतीय राज्यघटनेचा आत्मा व हृदय असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? आत्मा व हृदय. अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत मित्रांनो, पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट या 200 पेक्षा जास्त आहेत. डेफिनेटली तुम्हाला फायदा होणार आहे. परीक्षेत ज्या पद्धतीचे प्रश्न येणार आहेत तशी सगळी माहिती यामध्ये दिलेली आहे. आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. आणि जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. हे न्यायालय भरती ई बुक घेतलं तर मग तुम्हाला टेस्ट सिरीज वेगळी नाही घेतली तरी चालेल, आणि यामध्ये सुद्धा मी PDF स्वरूपात टेस्ट दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये सामान्य ज्ञान, संगणक, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी या सर्वांची माहिती डिटेल्समध्ये दिलेली आहे. लिपिक आणि शिपाई दोन्हीचाही अभ्यासक्रम यामधून तुमचा कव्हर होणार आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट 18 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे पहा. आणि प्रश्न असा आहे की पाणी या संयुगाची रासायनिक संज्ञा कोणती? आता सर्वांना माहिती आहे पाण्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? तर H2O ही आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापासून पाणी तयार होतं. तर पाण्याची रासायनिक संज्ञा ही H2O आहे, हे सर्वांना माहीत आहे. महाभारताचे युद्ध झालेले कुरुक्षेत्र ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आता हे जे कुरुक्षेत्र आहे ना, हे हरियाणा या राज्यामध्ये आहे. आणि हा कुठं आहे? हरियाणा या राज्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. आणि पानिपत हे सुद्धा हरियाणामध्येच आहे. पानिपत म्हणजे त्या कुरुक्षेत्राच्या जवळच आहे. आणि पानिपतला 3 पानिपतचे युद्ध झालेले आहेत पहा, जे की भारताच्या इतिहासावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम करणारे आहेत. त्याच्यामध्ये भारतात तार व पोस्ट खाते कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या कालावधीमध्ये सुरू झाले? तर भारतात तार व पोस्ट
खाते हे लॉर्ड डलहौसी हा जो ब्रिटिश गव्हर्नर जनरल होता याच्या कालावधीमध्ये सुरू झालेला आहे. आणि लॉर्ड डलहौसीच्या कालावधीमध्येच भारतामध्ये पहिली रेल्वे सुद्धा धावली. मुंबई ते ठाण्याच्या दरम्यान मुंबईमधील बोरीबंदर ते ठाणे अशी ती पहिली धावली. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे. 16 एप्रिल 1953 ती भारतातील पहिली रेल्वे धावलेली आहे. आता 14 नंबरचा प्रश्न आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रात किती जिल्ह्यातून वाहते? काय प्रश्न आहे आपला? गोदावरी नदी महाराष्ट्रात किती जिल्ह्यातून वाहते? तर ही जी गोदावरी नदी आहे ना, ही महाराष्ट्रातील पहिलं ऑप्शन आहे 6, बी 8, सी आहे 7 आणि डी ऑप्शन आहे 5. तर या दिलेल्या ऑप्शननुसार याचं उत्तर काय आहे? 7 जिल्ह्यातून वाहते. किती जिल्ह्यातून? 7 जिल्ह्यातून गोदावरी नदी महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यातून वाहते. तर गोदावरी नदी महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यातून वाहते. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता, किमान आधारभूत किंमत ज्याला आपण MSP असं म्हणतो, म्हणजे किमान आधारभूत किंमत किती असावी याबाबत केंद्र शासनाला सल्ला देणारी संस्था कोणती आहे? तर किमान आधारभूत किंमत किती असावी याबाबतीत केंद्र शासनाला सल्ला देणारी संस्था कृषी खर्च व मूल्य आयोग आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. कृषी खर्च व मूल्य आयोग हे केंद्र शासनाला सल्ला देते की किमान आधारभूत किंमत किती असावी. त्याच्यानंतर खालीलपैकी हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे? तर हॉर्स पॉवर हे जे आहे ना, हे शक्तीचं एकक आहे. आणि मला कमेंटमध्ये सांगा, एक हॉर्स पॉवर म्हणजे किती हे असतं ते मला कमेंट करून सांगा तुम्ही. चला त्याच्या पण हॉर्स पॉवर हे कशाचं एकक आहे? शक्तीचं एकक आहे. राजेवाडी हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर राजेवाडी हे जे ठिकाण आहे ना, हे अंजिरांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तर राजेवाडी कशासाठी प्रसिद्ध आहे? अंजिराच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. ती हे त्याचं उत्तर आहे. आणि राजेवाडी हे पुणे जिल्ह्यात आहे बरं का, सासवड तालुक्यात आहे बहुतेक. बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान कोणत्या राज्यातून सुरू झाले? तर बेटी बचाओ बेटी पढाओ हे जे आंदोलन आहे ना, हे हरियाणा या राज्यातून सुरू झालेलं आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ हे आंदोलन कोणत्या राज्यातून सुरू झालं? तर हरियाणा या राज्यातून त्याची सुरुवात झालेली आहे. चिंतामणी या अष्टविनायक गणपतीचे तीर्थक्षेत्र कोठे आहे? आता चिंतामणी हा जो अष्टविनायक आहे ना, त्याचं क्षेत्र पुणे जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे एकूण 8 ज्योतिर्लिंग आहेत. त्यापैकी जे 5 ज्योतिर्लिंग आहेत ते पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये 3 ज्योतिर्लिंग आहेत. आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये 2 ज्योतिर्लिंग आहेत. आहे पाली आणि तुमचं हे काय पाली आणि खोपोली. आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 1 आहे पहा. तर परत एकदा सांगतो, 8 अष्टविनायक आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 5 आहेत, रायगड जिल्ह्यामध्ये 2 आहेत आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 1 आहे. चला त्याच्या पुढे आता 20वा प्रश्न आहे. 20वा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी अंगोरा, काश्मीर, मोहेर हे कशाचे प्रकार आहेत? तर अंगोरा, काश्मीर, मोहेर हे कशाचे प्रकार आहेत माहिती आहे का? तर हे लोकरचे प्रकार आहेत. म्हणजे आपल्या मेंढीपासून जी लोकर मिळते ना, त्या लोकरचे प्रकार आहेत अंगोरा, काश्मीर, मोहेर हे त्याचे प्रकार आहेत. अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत, पण जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 रुपयामध्ये हा कोर्स आहे आणि हा कोर्स घेतला तर बाकी कोणताच कोर्स तुम्हाला घ्यायची गरज नाही. त्याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत, प्लस टेस्ट सिरीज सुद्धा यामध्ये दिलेल्या आहेत. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे. 21 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. प्रश्न असा आहे, शिवप्रसिद्ध शनी शिंगणापूर मंदिर कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर शिवप्रसिद्ध नाही, विश्वप्रसिद्ध जे शनी शिंगणापूर मंदिर आहे ना, ते कोणत्या तालुक्यामध्ये असा तो प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे नेवासा या तालुक्यामध्ये आहे. आणि जिल्हा जर विचारलं तर ते अहिल्यानगर. म्हणजे शिर्डी सुद्धा अहिल्यानगर जिल्ह्यातच आहे. शनी शिंगणापूर सुद्धा अहिल्यानगर जिल्ह्यातच आहे. आणि ते अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या तालुक्यामध्ये आहे. काय उत्तर आहे त्याचं? नेवासा हे त्याचं उत्तर आहे. आणि नेवासा या ठिकाणी शिळा मंदिर सुद्धा आहे बरं का. म्हणजे नेवाशाला ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे. खालीलपैकी सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? तर सुधारक हे जे साप्ताहिक आहे ना, ते गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले होते. गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यामध्ये आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा यावरून वाद झाला आणि मग गोपाळ गणेश आगरकर हे
केशरीमधून बाहेर पडले आणि मग त्यांनी सुधाराचे साप्ताहिक सुरू केलं. गोपाळ गणेश आडळकर यांचं मत होतं की आधी सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजे आणि लोकमान्य टिळकांचं मत होतं की आधी राजकीय सुधारणा झाल्या पाहिजे. त्यावरून त्यांच्यामध्ये वाद होता. आणि केशरीचे पहिले संपादक हे गोपाळ गणेश आडळकर आहेत. केशरी आणि मराठा ही दोन वर्तमानपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केली. मराठी इंग्रजी भाषेमध्ये होतं, केशरी मराठी भाषेमध्ये होतं. त्याच्या पुढचे प्रश्न पाहूयात आपण आता. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, सूर्यावर ऊर्जेची निर्मिती खालीलपैकी कशामुळे होते? तर सूर्यावर जी ऊर्जेची निर्मिती होते ना, ती हायड्रोजन अणूंच्या एकत्रीकरणाने होते. म्हणजे 3 हायड्रोजनचे अणू एकत्र येऊन एक रेणू त्या ठिकाणी तयार होतो. त्याच्या पुढे पहा आता, आणि त्यातून फार मोठी प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होते. तर हायड्रोजनच्या अणूंच्या एकत्रीकरणातून ही ऊर्जा निर्माण होते. खालीलपैकी कोणतं आत्मचरित्र हे नेल्सन मंडेला यांचं आहे? जे नेल्सन मंडेला यांचं आत्मचरित्राचे नाव काय, किंवा नेल्सन मंडेला यांचं जे आत्मचरित्र आहे ते कोणतं, असा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे लॉंग वॉक टू फ्रीडम. कारण हे साधारणपणे 25 वर्षे तुरुंगामध्ये होते आणि त्यांचा इतका अन्याय अत्याचार झाला तुरुंगामध्ये की अक्षरशः तिथले तुरुंगातले अधिकारी त्यांच्या चेहऱ्यावर लघवी वगैरे करायचे. तर 25 वर्षे तुरुंगात राहून सुद्धा त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये वंशवादाविरोधाचा लढा दिला आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं. तर लॉंग वॉक टू फ्रीडम असं नेल्सन मंडेला यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. ते दक्षिण आफ्रिकेचे नेते आहेत. त्याच्या पुढे अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर अरवली हे जे प्राचीन शिखर आहे ना, त्याच्यातील सर्वोच्च शिखर हे गुरु शिखर आहे. कोणतं शिखर आहे? गुरु शिखर आहे. या लक्षात आले? अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर गुरु शिखर आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्याच्या पुढे आता, आणि अरवली पर्वत हा प्रामुख्याने राजस्थान राज्यात आहे बरं का. आणि अरवली पर्वत हा भारतातील सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. आणि हिमालय पर्वत हा भारतातील सर्वात तरुण किंवा अलीकडच्या काळातील अर्वाचीन काळातील वली पर्वत आहे. सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरावयात जातो या वाक्याचा प्रकार ओळखा. तर किंवा हा शब्द आलेला आहे ना, म्हणून हे कोणतं वाक्य आहे? संयुक्त वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे हे? संयुक्त वाक्य आहे. सी हे त्याचं उत्तर आहे. आणि, व, किंवा, पण, परंतु असे शब्द वाक्यात म्हणजे 2 वाक्ये या शब्दांनी जर जोडलेले असतील, जे मी आत्ता सांगितले, तर ते संयुक्त वाक्य असतं. त्याच्या पुढे अण्णा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? काय म्हणत आहे मी? अण्णा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? मग आता हा जो अण्णा हा शब्द आहे ना, हा कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे माहिती आहे का? तर कानडी भाषेतून, म्हणजे कन्नड भाषेतून मराठीत आलेला आहे. कन्नड ही भाषा कर्नाटक या राज्यात बोलली जाते. तमिळी भाषा तमिळनाडूमध्ये बोलली जाते. केरळमध्ये मल्याळम ही भाषा बोलतात. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 2 राज्यामध्ये तेलुगू ही भाषा बोलली जाते. तर ह्या गोष्टी सुद्धा माहिती असू द्या. त्याच्या पुढे, आणि या सगळ्या भाषांना म्हणजे आपल्या त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता, तोंडी लावणे या शब्दाचा समास ओळखा. तर तोंडी लावणे हा जो शब्द आहे ना, हा शब्द पहा अलुक तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. कशाचं उदाहरण आहे? अलुक तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. तोंडी लावणे आणि अलुक तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. आता गणिताचा प्रश्न आपण पाहूयात पहा. पुढचा प्रश्न असा आहे की 4 गुणिले, काय प्रश्न आहे आपला? 4 गुणिले 6 गुणिले 8 गुणिले 10 अधिक 16 चे वर्गमूळ किती? मग इथं जर आपण पाहिलं तर 6 चोक 24, 24 गुणिले 8 केलं तर 192 येते. 192 गुणिले 10 केलं 192 वर 1 शून्य द्या. 192 वर शून्य दिला तर ते आलं 1920, आणि अधिक 16 जर आपण केलं, अधिक 16, आता 1920 अधिक 16 केलं तर ते किती येणार आहे? 20 आणि 10 30 आणि 7 36, म्हणजे ते आलेलं आहे 1900, म्हणजे 1936 आलेलं आहे. मग आता 1936चं वर्गमूळ किती असं आपल्याला काढायचं आहे. तर काढण्याची पद्धत फार सोपी आहे. पहा, मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने ते सोडून देतो. आता हे 1936 कोणत्या 2 वर्ग संख्यांच्या दरम्यान आहे माहिती आहे का? तर ती आहे 40चा वर्ग. 40चा वर्ग किती आहे? तर 4 चोक 16, म्हणजे 40चा वर्ग आहे 1600. आणि दुसरा आहे 50चा वर्ग. आता 50चा वर्ग किती आहे? तर 5 5 25, म्हणजे 2 आहे 2500.
मग आता ही जी 1936 संख्या आहे ती 1600 आणि 2500च्या दरम्यान आहे. मग आता वर्ग संख्येच्या एकस्थानी जर 6 असेल तर वर्गमूळाच्या एकस्थानी एक तर 4 असतो नाहीतर 6 असतो. मग आता 40 ते 50 मध्ये एकस्थानी 4 असलेली संख्या आहे 44 आणि एकस्थानी 6 असलेली संख्या आहे 46. मग याचं वर्गमूळ एक तर 44 आहे किंवा 46 आहे. मग आता ठरवायचं कसं, तर 45चा वर्ग करायचा. आता 45चा वर्ग कसा करणार, तर शेवटच्या एकस्थानचं 5 आहे म्हणजे तो झाला 5 5 25. हा जो 4 अंक आहे या 4 नंतर मूळ अंकांमध्ये म्हणजे 0 ते 9 पर्यंत 4 नंतर 5 येतो की नाही, मग त्यांचा गुणाकार करा. 4 गुणिले 5 बरोबर 20 म्हणजे 2025 हे 45चा वर्ग आहे. या 2025 पेक्षा 1936 लहान आहेत म्हणजेच या 1936चा वर्गमूळ 44 आहे. समजले? हे जर 2025 पेक्षा मोठं असतं तर मग ते 46 आलं असतं, पण 45चा वर्ग 2025 पेक्षा 1936 लहान आहेत म्हणून हे 44 त्याचं उत्तर आहे. म्हणजे याचं वर्गमूळ किती आलेलं आहे, 44 आलेलं आहे. चला 30 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का, कमीत कमी 500 लाईक आल्या पाहिजे. रामजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. समजा रामकडे x घोंगड्या आहेत तर किंमत किती होणार आहे, 2x होणार आहे. मग जर त्याच्याकडे एकूण 4608 च्या घोंगड्या असतील तर त्याच्याकडे घोंगड्या किती. मग कसं सोडवायचं आहे आपल्याला, x गुणिले 2x, कारण एकूण घोंगड्या x आणि त्यांची किंमत 2x बरोबर 4608. आता याचा गुणाकार केला तर 2x वर्ग 2 गुणिले 1 पुढे जाऊन भागिले होतील x वर्ग बरोबर 4608 भागिले 2. मग आता बे दोन्ही 4 बे त्रिक 6 शून्याला 0 आणि बेचोट 8 काय आलं ते 2304 येते. मग आता 2304चं वर्गमूळ किती आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. मग आता 2304 कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यान येतं पहा. परत 40चा वर्ग 1600 आणि 50चा वर्ग 2500. मग आता इथं वर्ग संख्येच्या एकस्थानी जर 4 असेल तर वर्गमूळाच्या एकस्थानी एक तर 2 येतं किंवा 8 येतं. मग आता 40 ते 50च्या दरम्यान एकस्थानी 2 असलेली संख्या 42 आहे आणि एकस्थानी 8 असलेली संख्या 48 आहे. मग आता 2500 म्हणजे 50चा वर्ग 2500च्या जवळ 2304 आहे की नाही, म्हणजेच हा 48चा वर्ग आहे. किंवा परत 45चा वर्ग करून पाहायचा. 45चा वर्ग किती येतो, तर 5 5 25 4 25 2025 2025 पेक्षा 2304 मोठे आहे की नाही, म्हणजेच हा 48चा वर्ग आहे. जर ही संख्या 2025 पेक्षा लहान असती तर 42चा वर्ग आला असता, पण 2025 पेक्षा 2304 मोठे आहेत म्हणजे 48चा वर्ग आहे. म्हणजेच त्याच्याकडे घोंगड्या किती आहेत, 48 आहेत. आणि प्रत्येक घोंगडीची किंमत जर विचारली असती तर 48 गुणिले 2 करावं लागलं असतं. 8 दोन्ही 1606 हातचाला 1 4 दोन्ही 8 आणि 9 96 रुपये ही प्रत्येक घोंगडीची किंमत आहे. आणि एकूण घोंगड्या किती आहेत, 48 आहेत. तुम्ही करून पहा 48 गुणिले 96 केलं तर ते काय म्हणजे 48 गुणिले म्हणजे एकूण घोंगड्या किती आहेत, 48 आहेत आणि प्रत्येक घोंगडीची किंमत किती आहे, 96 आहे. लक्षात आले सर्वांच्या. तर अशा पद्धतीनं एकूण ते 4608च त्याचा गुणाकार येणार आहे. तर लक्षात आले सर्वांच्या. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टे सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टे सिरीज विकत घ्या. तसंच हायकोर्ट क्लर्क टे सिरीज सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.